नमस्कार, मी कोमल द झकास रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत दिवाळी स्पेशल पुडाची करंजी। जिभेवर ठेवताच विरघळणारी खारी इतकी खुसखुशीत अशी करंजी कशी बनवायची ते आपण पाहूया। त्यासाठी आपण आधी सारण बनवून घेऊया। सारणासाठी मी इथे 2 चमचे तेल टाकलेलं आहे, तुम्ही तूपही वापरू शकता। आणि 2 वाटी बारीक रवा घेतलेला आहे, तो चांगला लालसर रंगावर येईपर्यंत भाजून घ्यायचा। मस्त असा मंद गॅसवरच रवा भाजून घ्यायचा, म्हणजे जास्त करपत नाही खाली। आणि असा लालसर रंगावर रवा भाजून झालेला आहे। त्यानंतर मी 1 वाटी किसलेलं खोबरं टाकलेलं आहे त्यामध्येच। गॅस बंद केलेला आहे आता। आणि त्यानंतर मी इथे 2 चमचे वेलची पूड टाकलेली आहे, तीही चांगली मिक्स करून घ्यायची। रवा गरम असताना सगळं मिश्रण टाकायचं, म्हणजे व्यवस्थित सारण होतं। त्यानंतर इथे मी 1 मोठी वाटी साखर टाकलेली आहे। ज्या वाटीने मी रवा घेतला त्याच वाटीने 1 वाटी साखर टाकलेली आहे। हे सगळं मिश्रण असं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे ते रव्याला व्यवस्थित बाइंडिंग होतं। त्यानंतर तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट टाकू शकता। त्यामध्ये मी मनुके टाकलेले आहेत आता। आणि खसखस अशी थोडीशी गरम करून घ्यायची आणि मिक्सरला ओबडधोबड वाटून घ्यायची आणि तीही त्यामध्ये टाकायची। आणि 1च चिमूट सारणामध्ये मीठ टाकायचं। आणि हे आपलं सारण तयार झालेलं आहे। सर्व व्यवस्थित असं मिक्स करायचं। गॅस बंद आहे हे लक्षात घ्या। आणि हे सारण झाकून ठेवायचं। आता आपण करंजीसाठी पीठ मळून घेऊया। त्यासाठी इथे मी पाऊण किलो रवा घेतलेला आहे, बारीक रवा आहे। त्यामध्ये 1 वाटी तुपाचं मोहन टाकलेलं आहे, तूप कडकडीत गरम करून हे असं मिक्स करून घ्यायचं। आणि मी हे पीठ दुधातच मळणार आहे। यासाठी मला 1.5 ग्लास दूध लागलेलं आहे। आता मी थोडं थोडं करत दूध टाकून पीठ चांगलं घट्ट मळून घेणार आहे। घट्ट मळायचं, म्हणजे ते भिजल्यानंतर भिजत ठेवतो ना आपण अर्धा 1 तास, तेव्हा ते मऊ पडतं। हे पहा, अशा प्रकारे पीठ मळून ठेवायचं आणि असं झाकून ठेवायचं। ओल्या कपड्याने जरी झाकलं तरी चालेल। आता आपण करंजीसाठी साठा बनवून घेऊया। त्यासाठी इथे मी 1 कप कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि 1 कप तेल टाकून असं साठा बनवलेला आहे। तुम्ही कॉर्नफ्लॉवर ऐवजी तांदळाची पिठी सुद्धा वापरू शकता। हे पहा, इथे साठा तयार झालेला आहे। आता आपण करंजीची पारी लाटून घेऊया। अशी चपातीसारखी पातळ पारी लाटायच्या, 2 लाटायच्या। अशा 2 पातळ चपातीसारख्या पारी लाटलेल्या, त्यावर आता साठा लावून घेऊया आपण। ही 1 पारी आहे, त्यावर 1 चमचा हा साठा लावायचा। सर्व बाजूला व्यवस्थित असा पसरून घ्यायचा। आणि त्यावर दुसरी जी आपण पारी लाटलेली आहे ना, ती टाकायची। असं सगळीकडे व्यवस्थित पसरवायचा। त्यावर अशी दुसरी पारी टाकायची आणि त्यावर पण साठा लावून घ्यायचा। 1 चमचा साठा लावून घ्यायचा असा। 1 चमचा पुरेसा आहे, जास्तही नाही लावायचा। आता आपण असा रोल करून घ्यायचा व्यवस्थित असा दाबून, म्हणजे लेयर्स सुटतात। हे असे लेयर्स सुटतात, म्हणजे हे असं व्यवस्थित दाबून असं रोल करून घ्यायचा आणि सुरीने कट करून घ्यायचा 1-1 इंचाच्या अंतरावर। हे पहा, मी असा कट करून घेतलेला आहे आणि अशा लेयर्स पडलेल्या आहेत पहा। आता आपण व्यवस्थित याची करंजीची जी पोळी असते ती लाटून घ्यायची। ती कशी लाटायची ती मी सांगते तुम्हाला। आता ही जी लेयर्सची बाजू आहे ना,
ती लाटायची नाही, ती फक्त हे पहा अशी उभी लाटून घ्यायचं पहिले आणि अशी आडवी करायची आणि व्यवस्थित अशी फक्त मध्ये लाटायची, ही कडेची बाजू लाटायची नाही. आणि त्यानंतर चारी बाजूने दूध लावून घ्यायचं किंवा पाणी लावा म्हणजे व्यवस्थित चिकटतं. आणि मध्ये असं सारण भरायचं आणि बोटाने असं व्यवस्थित बंद करायचं. जी वरची जी जाड लेयर्सची बाजू आहे ती दाबायची नाही, नाहीतर पदर सुटत नाहीत करंजीला. हे पहा असं दाबून घ्यायचं आणि हे पहा तयार झालेली आहे आपली करंजी. अशाच मी सर्व करंज्या तयार करून घेतल्या. आता आपण तळूया. इकडे मी तेल गरम करत ठेवलेलं. एक एक करून अशी व्यवस्थित सोडायची आणि जास्तही लाल नाही काढायच्या. हलकासा गोल्डन रंग आला की लगेच काढून घ्यायचा. आणि ह्या एकदम जिभेवर विरघळणाऱ्या एकदम कुरकुरीत अशा एकदम खारीसारख्या करंज्या तयार होतात आणि जास्त तेलही लागत नाही या करंज्यांना आणि पटापट बनवून तयार होतात. हे पहा अशा रंगावर आल्या की काढायच्या करंज्या आणि थंड झाल्या की एका पॅकबंद डब्यामध्ये भरून ठेवायच्या. हे पहा पदर किती छान सुटलेले आहेत, लेयर्स एकदम खारीगत आणि खुसखुशीत लागतात. आणि तयार झालेल्या आहेत आपल्या खुसखुशीत पुडाच्या करंज्या. आणि ही रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.